मुंबईकरांनो डोकं सांभाळा, मुंबईत पुन्हा उष्णतेची लाट येणार, उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात. नवीन पनवेलमध्ये सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा, अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीनं रहिवाशांना मारहाण. ई बाईक वाहकांचे परवाने रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. राज ठाकरेंनी रायगडावर लांबलचक भाषण टाळलं, जे काही बोलायचं ते गुढीपाडव्याला शिवाजी पार्कातील सभेला गर्दी जमवण्यासाठी आवाहन. ठाण्यात मेट्रोसाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड, पर्यावरणप्रेमी चिंतेत, बाधित झाडांचं पुनर्वसन करा, वृक्षप्रेमींची मागणी. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांचा मंगळवारी शपथविधी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून जिष्णुदेव वर्मा यांचं स्वागत. राणीच्या बागेतील दुर्घटनेत 2 मुलं जखमी, किशोरी पेडणेकर पोहोचल्या राणीच्या बागेत, उद्यान व्यवस्थापकाला पेडणेकरांनी धरलं धारेवर. सोन्यात गुंतवणूक करायची हीच ती वेळ, तेल महागलं, सोने चांदी झालं स्वस्त. सिडकोच्या लाल फितीचा आणखी एक प्रकार उघड, पंतप्रधान घरकुल योजनेसाठी भूखंड देण्यात दिरंगाई, विक्रांत पाटील यांचा विधान परिषदेमध्ये आरोप. मुंबईकरांमुळे विश्वचषक पटकावता आला, मुख्यमंत्र्यांनी केलं टीम इंडियाचं कौतुक. बारामती विमान अपघातात व्हीके सिंगला का वाचवताय, आमदार रोहित पवारांचा सवाल. बारामती विमान अपघातातील पीडितेच्या भावाला धमकी, वादग्रस्त व्हीके सिंगनं धमकी दिल्याचा अमोल मिटकरी यांचा आरोप. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव काढल्यास आत्मदहन, बारामती रुग्णालयाला अजित पवारांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध. केंद्र योग्य त्या उपाययोजना करत आहे, इंधन संपल्याच्या अफवा नकोत, मुख्यमंत्र्यांचा अफवाबाजांना सज्जड दम. पुणे पालिकेचं 13,000 कोटींचं अंदाजपत्रक, पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक 2,077 कोटींची तरतूद. एकनाथ शिंदेंच्या विनंतीनंतर बच्चू कडूंनी आंदोलन आटोपलं, 2 मंत्र्यांच्या मध्यस्थीला आलं यश. कच्चे तेल महागलं, बॅरलमागे 114 अमेरिकी डॉलरचा भाव. भारतीयांच्या हितालाच प्राधान्य देणार, युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं विधान. शिवभोजन थाळी बंद पडणार का, सत्ताधारी आमदारांचा सरकारला सवाल, केंद्रचालकांचे 200 कोटी राज्य सरकारकडे थकीत. हिंगोलीमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची संघर्ष पदयात्रा, पीक विमा कर्जमाफीसह वन हक्कासंदर्भातील प्रश्नांसाठी पदयात्रा. लोकसभेचे अध्यक्ष पक्षपाती वागतायत, विरोधकांनी केला सभागृहात गदारोळ. विरोधकांना फक्त गदारोळच घालायचा आहे, जेपी नड्डा यांनी विरोधकांना फटकारलं. राहुल गांधींचा दावा खोटा, भारताचा प्रस्ताव नाकारून इराणी युद्धनौका खोल समुद्रात गेल्याचा परराष्ट्र मंत्र्यांचा खुलासा.